नमस्कार मंडळी, स्वागत करतोय एका नव्या कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये। मंडळी, इतिहास प्रश्न विचारतो, इतिहास कारणं सांगतो, इतिहास टीकाही करतो, टीका सहनही करतो, इतिहास संदर्भ देतो आणि हो, इतिहास उत्तरही देतो। ह्या सगळ्यांच्या आधारावरती इतिहास चालत असतो। कारणं, टीका, उत्तरं, प्रश्न, सनावळ्या। हा इतिहास कशाचाही असू द्या, अगदी तुमच्या माझ्या काळजातला जिव्हाळ्याचा विषय बैलगाडा शर्यतीचा। आणि हो, आज त्याच टीका, प्रश्न, कारणांवरती घडत असलेला सध्याचा बैलगाडा क्षेत्रातला आधुनिक इतिहास, चालू घडामोडी आणि तुमच्या मनात जी घुसमट चालली, ह्या सगळ्याच गोष्टी मांडायच्यात मित्रांनो, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू करावा। तर मंडळी, बोलायचं आहे अशा विषयावरती की आपण एखाद्या सर्वसामान्य माणसाला, एखाद्या गरीब माणसाला, एखाद्या निरक्षर अडाणी म्हणजे खेड्यातल्या एकदम साध्या भोळ्या माणसाला सहज प्रश्न विचारू शकतो, तुमच्या मनातला कुठलाही। परंतु तोच प्रश्न विचारण्याची हिंमत एखाद्या चांगल्या प्रतिष्ठित माणसाला आपल्याला होत नाही। आणि ज्याच्यामध्ये ती प्रश्न विचारण्याची धमक असते ना, खऱ्या अर्थानं तो व्यक्ती जिज्ञासू असतो, तो व्यक्ती एक वेगळा व्यक्ती असतो। आणि मग मला हा मुद्दा कंटिन्यू करायचा आहे किंवा हा विषय मांडायचा आहे की सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये चर्चेत असलेला सगळ्यात मोठा विषय विठ्ठल ड्रायव्हर बुतकर, अर्थात ज्यांना तुम्ही आम्ही संबंध महाराष्ट्र काय म्हणतो, यापेक्षा मी सुद्धा त्यांना आदरानं नानाच म्हणतो, ते विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि सर्वांचा लाडका, ज्या बैलांना संबंध, बैलगाडा क्षेत्राला संबंध, बैलगाडा शौकीनांना, चाहत्यांना वेड लावलं, अक्षरशः वेडावून सोडलं, तो मुळशीचा बकासूर। ह्या दोन गोष्टींनी का चर्चा सुरू केली किंवा ह्या दोन गोष्टी का चर्चेचा विषय ठरला आहे? तर मंडळी, हिथून मागची जर तुम्ही मैदानं बघितली, रुस्तुमी हिंद असेल, कोरेगाव हिंद केसरी असेल, किंवा म्हणजे अशी बरीचशी मैदानं आहेत ज्यांची आपण गणनासुद्धा करू शकत नाही, सरदार भापकर हिंद केसरी असेल, तर ह्या सगळ्या मैदानात ज्या बैलाला चालवण्याचं काम जो ड्रायव्हर करत होता ते विठ्ठल ड्रायव्हर बुतकर। परंतु होतं आहे असं की बाबा अलीकडच्या काळामध्ये विठ्ठल नाना त्या बकासूरच्या गाडीवर बसत नाहीत। आणि मग का बसत नाही हा प्रश्न सतत प्रत्येक यूट्यूबर असेल, प्रत्येक सोशल मीडियावरती काम करणारा माणूस असेल किंवा बैलगाडा शौकीन असतील, हा प्रत्येक माणूस त्या विठ्ठल नानांना प्रश्न विचारतोय। परंतु मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी एवढंच सांगायचं आहे, बकासूर जरी विठ्ठल नानांचा लाडका असला, जरी बकासूरला घडवण्यामध्ये, बकासूरला हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तुमी हिंद हे सगळे किताब मिळवून देण्यासाठी विठ्ठल नानांचा जरी सिंहाचा वाटा असला, तर त्याचे मालक ते नाहीत, त्याचे मालक आहेत मोहिल शेठ, म्हणजे मोहिल धुमाळ सुजगावकर। मग त्या मालकाला प्रश्न विचारण्याची कुणामध्ये हिंमत होत नाही। मी काय म्हणतो की बाबा, तुम्ही विठ्ठल नानांना जसा प्रश्न विचारताय की बाबा तुम्ही बकासूरच्या गाडीवर कधी बसणार आहे, तसं तुम्ही मोहिलला का प्रश्न विचारत नाही की बाबा बकासूर आणि विठ्ठल ड्रायव्हर हे समीकरण आपल्याला कुठल्या मैदानात पाहायला मिळेल? हे एक आशेचे किरण आहेत, हे एक बैलगाडा क्षेत्रामध्ये तयार झालेलं समीकरण आहे। मला ह्या गोष्टीमधून कुठला वाद निर्माण करायचा नाही, परंतु संवाद साधायचा आहे। कारण आपण ह्या गोष्टीकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो। ज्यावेळी विठ्ठल ड्रायव्हर बकासूरच्या गाडीमध्ये किंवा गाडीवर ते बसतात, त्यावेळी त्या दिवशी ती शर्यत बघण्यासारखी असते। हजारो लाखो प्रेक्षकांच्या नजरा त्या गाडीकडे लागलेल्या असतात, त्या ड्रायव्हरकडे लागलेल्या असतात, त्याच्या हातच्या लाकीकडे लागलेल्या असतात। आणि म्हणून जसे प्रश्न तुम्ही विठ्ठल नानांना विचारताना, तसेच प्रश्न तुम्ही मला वाटतं की मोहिललासुद्धा विचारले पाहिजेत। आणि अर्थात ह्या सगळ्या गोष्टीतून एक चांगली कुठली तरी गोष्ट निष्पन्न होईल आणि मग त्याच्या माध्यमातून बकासूर, विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि जो कोणी नंदी असेल, मग तो सर्जा असेल, महिब्या असेल, सुंदर असेल, हरण्या असेल, गर्डिकीचा राजा असेल, फाजील असेल, सातारा एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, बलमा असेल,
अशी सगळी बैल म्हणजे ज्याच्या गळ्यात पळणारा प्रत्येक बैल ही अशी समीकरणं पाहायला मिळतील. पण त्याच्यासाठी तुम्ही फक्त एकालाच टार्गेट करू शकत नाही. हा प्रश्न तुम्ही दोघांना विचारला पाहिजे. एवढाच ह्या व्हिडिओचा उद्देश होता. मंडळी, मला फक्त एवढंच सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून, क्षेत्र कुठलंही असू द्या, कुठल्या एकाच व्यक्तीला ट्रोल करू नका. कारण एका हातानं कधी टाळी वाजत नाही. जेव्हा 2 हात हातावरती आपटतात तेव्हा टाळी वाजत असते. त्यामुळं साहजिकच आहे, तुम्ही ज्यावेळी दोघांना प्रश्न विचाराल त्यावेळी हे समीकरण घडून येईल, ते जुळून यावं, एवढाच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे. भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.